सायन्स कंप्लीट करणार आहोत। क्लास 10 च्या सायन्स मध्ये सुरुवातीला आपण कंप्लीट करू केमिस्ट्रीचे चॅप्टर्स। बघा आता केमिस्ट्रीचे चॅप्टर्स कंप्लीट करायचे असेल तर डायरेक्टली आपण चॅप्टर्सवर जंप न करता काही बेसिक पॉइंट्स क्लिअर करू, जसं की असेल ॲटम, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, बरोबर। हे पॉइंट्स जर आपले बेसिक क्लिअर झाले तर आपल्याला चॅप्टर्स इझिली कळायला सोपं जाईल। बघा आता ॲटम, व्हॉट इज ॲटम, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम काय असेल, ॲटम साठी किती थेरी झाल्या असेल, हे सगळं बघायच्या आधी आपण बघू मॅटर काय असेल। मॅटर इज समथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस। मॅटर ते असेल जे का ऑक्युपाय करतं, स्पेस ऑक्युपाय करतं। आता बघा आपल्या सराउंडिंग मध्ये आपण खूप सारे ऑब्जेक्ट्स बघतो, जसं की हा बोर्ड आहे। आता हा बोर्ड पण सुद्धा एक स्पेस ऑक्युपाय करताय, सो हा काय असेल, मॅटर असेल। त्यानंतर तुमच्याकडे काही आयरनचे ऑब्जेक्ट्स असतील, ते पण स्पेस ऑक्युपाय करतात, ते सुद्धा काय असेल, मॅटर। त्यानंतर चेअर असेल, टेबल असेल, हे पण काय करू राहिले, स्पेस ऑक्युपाय करू राहिले, हे सुद्धा काय मॅटर आहेत। त्यानंतर बघा एअर, जे आपल्याला इनविजिबल आहे, एअर आपण बघू शकत नाही पण आपण ते फील करतो आणि आपल्याला माहित आहे की ते आपल्या सराउंडिंग मध्ये स्पेस ऑक्युपाय करते, ते सुद्धा काय असेल, मॅटर। एव्हरी विजिबल अँड इनविजिबल थिंग जे स्पेस ऑक्युपाय करत असेल ते सुद्धा काय असेल, मॅटर। मॅटर इज समथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस। त्यानंतर मॅटर हॅज मास। आता मॅटरला काय असेल, पर्टिक्युलर मास असेल। मॅटर हॅज मास। ज्या गोष्टी स्पेस ऑक्युपाय करतात आणि ज्याला मास असेल ते असतील मॅटर। त्यानंतर मॅटर इज मेड फ्रॉम ॲटम्स। आता मॅटर कशापासून बनलेलं असेल, ॲटम्स पासून। जेव्हा छोटे छोटे पार्टिकल्स, बघा आता मॅटर बघून घेऊ आपण। सपोज हा एक मॅटर आहे, आयरनचा मॅटर आहे। त्यानंतर यामध्ये हा छोट्या छोट्या पार्टिकल्स पासून एकत्र करून कंबाईन होऊन बनलेला असेल आणि हे छोटे छोटे पार्टिकल्स जर बघितले आपण, त्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण म्हणतो ॲटम्स। मॅटरचा जो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टिकल असेल, जो असेल इंडिव्हिजिबल। बघा आता इंडिव्हिजिबल मीन्स जो पार्टिकल इंडिव्हिजिबल असेल मीन्स दॅट कॅनॉट बी डिवाइडेड। जो पार्टिकल डिवाइड होत नाही, दॅट कॅनॉट बी डिवाइडेड। असा पार्टिकल ज्याचा डिव्हिजन पॉसिबल नाही आहे, अशा पार्टिकलला म्हणू आपण इंडिव्हिजिबल पार्टिकल आणि तोच असेल ॲटम। आणि असे छोटे छोटे ॲटम्स एकत्र करून, मी स्मॉलेस्ट पार्टिकल्स एकत्र करून आपण तयार करतो मॅटर। बघा आता मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल असेल ॲटम। त्यानंतर पुढे आपण बघू की ॲटम बद्दल कशा कशा थेरी